Hello my dear students and friends. In a previous video lecture, we have seen the icebreakers of the poem Inchcape Rock and the introduction of the author. The author is Robert Southey. Now, in today's video session, we are going to start the poem of 12th standard, and the unit is 2.3, and the title of the poem is Inchcape Rock. But as usual, what you have to do is you have to like my videos, subscribe my channel, and press the bell icon button so that you will receive all the notification of my upcoming videos. Okay, fine. So today we are starting the new poem, The Inchcape Rock. Now, in the previous session, I had explained you what is Inchcape Rock. Okay, so या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पोएमला सुरुवात करणार आहोत. आणि इंचकेप रॉक म्हणजे आपण बघितलं होतं की जिथे त्या समुद्रामध्ये एक दगड असतो, खडक असतो, आणि तो खडक जो आहे त्या खडकावर त्या खडकाचं नाव सांगितलेलं आहे इंचकेप रॉक. आणि त्या खडकावर एक बेल बांधलेली असते, आणि त्या बेल कशासाठी बांधली असते तर तिथे जर काही धोक्याचं हे असेल तर ते जे जहाज आहेत त्या जहाजाच्या खलाशाला किंवा ड्रायव्हरला इन्फॉर्म करण्यासाठी की तुम्ही इथून तुमचं जहाज वळवा, जेणेकरून तुमच्या जहाजाला काहीही धोका होणार नाही. म्हणून तो इंचकेप रॉकवरती बेल एक बांधलेली असते. तुम्ही खाली बघता आहात ते चित्र जिथे बेल टांगलेली आहे. सो जर त्या बेलला लाटा उसळून लागल्या तर ती बेल काय करते, वाजते, म्हणजे धोक्याची तुम्हाला घंटी देते. आणि त्या धोक्याच्या घंटीमुळे काय होतं मग की जो खलाशी आहे किंवा जो शिप चालवणारा आहे त्याला एक मेसेज मिळतो की आपल्याला इथून लांब जायचं आहे आता. ओके, सो लेट्स स्टार्ट दी पोएम द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साउदी. I'll read the poem for you and I'll explain the stanzas. Okay. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Okay. Now, no stir in the air. Ata what is stir? What is stir? Stir is no movement in the air, right? So stir means movement. No stir in the sea. सो एअरमध्ये मूव्हमेंट नाही आहे, म्हणजे कुठेही वारं चालत नाही आहे समुद्रावर, आणि जो समुद्र आहे त्या समुद्रात पण कुठे मूव्हमेंट नाही आहे, कारण वारं नसल्यामुळे कुठलीही मूव्हमेंट समुद्रात पण होत नाही आहे. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आणि ती जी शिप आहे समुद्रातली ती कशी आहे, ॲज स्टिल ॲज. ओके, ॲज स्टिल ॲज शी कुड बी म्हणजे स्टिल मीन्स स्तब्ध, सायलेंट, काम उभी आहे ती, शांत उभी आहे ती शिप त्या समुद्रामध्ये. ॲज स्टिल ॲज शी कुड बी म्हणजे त्या शिपमध्ये पण काहीही मूव्हमेंट होत नाही आहे, ती एका जागेवर उभी आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर कील वॉज स्टडी इन द ओशन. सो हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हेवन मीन्स वरून, आकाशातून काहीही मोशन नाही आहे. आता मोशन म्हणजे परत स्पीड किंवा गती. सो आकाशातून कुठलंही वारं नसल्यामुळे त्या सेलला, त्या शिपवर जी सेल आहे त्या सेलला काहीही मोशन नाही आहे. अँड हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. सो त्या शिपची जी किल आहे, सो ती किल पण कशी आहे, स्टेडी आहे, म्हणजे सायलेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मूव्हमेंट नाही आहे. बरोबर. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की समुद्रामध्ये किंवा हवेमध्ये कुठलीही मूव्हमेंट नाही आहे, आणि मूव्हमेंट नसल्यामुळे ती जी शिप आहे ती समुद्रामध्ये शांतपणे उभी आहे एका जागेवर, आणि वरून हेवनमधून म्हणजे आकाशातून कुठलीही गती मिळत नाही आहे किंवा कुठलीही मूव्हमेंट मिळत नाही आहे. त्याच्यामुळे त्या शिपची जी कील आहे ती कील स्टेडी आहे. कुठे तर ओशनमध्ये. आणि ओशन म्हणजे
महासागर समुद्रामध्ये ती शिप जी आहे ती शांतपणे उभी आहे. ओके, सो आता आपण बघूया की हे जे स्टांजा हा जो स्टांजा आहे या स्टांजामध्ये आपण बघतोय की रायमिंग स्कीम कशी दिलेली आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये पहिल्या लाईनमध्ये सी आणि दुसऱ्या लाईनमध्ये बी हे एंडिंग वर्ड्स दिलेले आहे. सो हे सी आणि बी हे एकमेकांना मॅच होत आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आपण पहिल्या लाईनला लिहूया ए आणि दुसऱ्या लाईनला पण ए. कारण का बरं? कारण आपण सी ला मॅच बी होतो आहे. म्हणजे सी ला जर ए लिहिलं तर बी ला पण आपल्याला एच लिहायचं आहे. ओके, त्यामुळे पहिल्या दोन लाईनचं रायमिंग स्कीम झालं ए ए. त्याच्यानंतर तिसरी लाईन बघा, त्याच्यामध्ये एंडिंग वर्ड आहे मोशन आणि चौथ्या लाईनमध्ये एंडिंग वर्ड आहे ओशन. सो हे दोन पण मॅच होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता वर ए ए लिहिलं आहे, तर तिसऱ्या लाईनसाठी आपल्याला लिहायचं आहे बी आणि चौथ्या लाईनसाठी पण ते मोशनला मॅच होत आहे, त्याच्यामुळे इथे पण आपल्याला लिहायचं आहे बी. सो द रायमिंग स्कीम ऑफ द स्टॅन्झा इज ए ए बी बी. So while writing the answer, we can write that the rhyming scheme of the first stanza of the poem is AABB. ओके, सो आपण इथे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस बघूया, म्हणजेच फिगर ऑफ स्पीच. आता ह्याच्यामध्ये बघा सेकंड लाईनमध्ये ॲज आणि ॲज या दोन कंजंक्शनचा वापर केलेला आहे. जे कंजंक्शन्स आपण कशासाठी वापरतो तर कंपॅरिझनसाठी वापरतो. ओके, तर मग कंपॅरिझन कशाची केली आहे की ती जी शिप आहे ती शिप शांत उभी आहे. तर कशासारखी शांत उभी आहे की ती ज्याप्रमाणे शांत राहू शकते त्याप्रमाणे ती शांत उभी आहे. म्हणजे तिची स्वतःचीच कंपॅरिझन स्वतःशी केलेली असल्यामुळे इथे कंपॅरिझन आलेला आहे, दॅट इज डायरेक्ट कंपॅरिझन. सो जिथे डायरेक्ट कंपॅरिझन येते ॲज किंवा लाईक हे शब्द वापरून, तिथे कोणता अलंकार होतो? सिमिली. SIMILE, राईट, सिमिली, SIMILE. जिथे काय म्हटलं मी, डायरेक्ट कंपॅरिझन होते कोणते शब्द वापरून? ॲज किंवा लाईक, तर तिथे सिमिली हा अलंकार होतो. फाईन. त्याच्यानंतर आणखी जर आपण अलंकार बघितला याच्यामध्ये, तर फर्स्ट लाईन बघा, फर्स्ट लाईन मध्ये काय रिपीट झालेलं दिसतंय आपल्याला? नो स्टिर इन द अँड नो स्टिर इन द, ही जी फ्रेज आहे कंप्लीट किंवा हा जो वर्ड ग्रुप आहे तो रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे इथे आपण काय लिहू शकतो तर रिपिटिशन हा अलंकार झाला असं म्हणू शकतो. रिपिटिशन, करेक्ट. कारण अख्खे वर्ड जे आहेत ते रिपीट झालेले आहेत, त्याच्यामुळे तिथे होतोय रिपिटिशन. फाईन. त्यानंतर आणखी जर आपण सेकंड लाईन बघितली तर त्या सेकंड लाईनमध्ये शिप अँड शी हे दोन शब्द रिपीट झालेले आहेत, ज्याची स्टार्टिंग कशापासून होते तर एस या साऊंडपासनं किंवा श या साऊंडपासनं. त्याच्यामुळे इथे होतो ॲलिटरेशन. ओके, ॲलिटरेशन म्हणजे सेम साऊंड रिपीट होणे. एकाच लाईनमध्ये सेम साऊंड दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा येणे म्हणजे ॲलिटरेशन. फाईन. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. ओके, सो हे झालं आपलं पहिला स्टांजा. आता आपण वळूया दुसऱ्या स्टांजाकडे. आय विल रीड इट फॉर यू. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. आता ह्याच्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे तर त्या ज्या लाटा आहेत समुद्राच्या त्या लाटांचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मग काय म्हटलंय पहिल्या लाईनमध्ये? विदाउट इदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक, म्हणजे कुठलंही साईन दिसत नाही आहे की त्या ज्या लाटा आहेत त्या बेलपर्यंत पोहोचतील, बेलच्या वर
बेलला लागतील असं कुठलंही साईन दिसत नाही, चिन्ह दिसत नाही आहे, किंवा कुठलेही लाटांचे आवाज येत नाही आहे. साऊंड ऑफ देअर शॉक. शॉक म्हणजे त्याच्यामध्ये जो करंट असतो किंवा त्याचा जो फोर्स असतो त्याला म्हटलंय शॉक. त्याच्यामुळे तो समुद्र इतका स्थिर आहे, शांत आहे की त्याच्या लाटांचा कुठेही आवाज येत नाहीये किंवा धोका निर्माण होण्याचं कुठलंही चिन्ह दिसून येत नाहीये. म्हणजेच त्या बेलपर्यंत त्या ज्या लाटा आहेत त्या पोचणार नाही आहेत. ओके, तर द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. म्हणजे त्या इंचकेप रॉकच्या वर त्या इंचकेप रॉकच्या वर त्या लाटा जातील असं आपल्याला काही दिसत नाहीये. ओके, असं त्याचं म्हणणं आहे. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे रॉक, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. मग आता त्यांनी म्हटलेलं आहे की त्या ज्या लाटा आहेत त्या कशा होत आहेत? सो लिटिल दे रोज. रोज मीन्स इट इज अ पास्ट टेन्स ऑफ राईज. ओके, रोज, RISE, राईजचा पास्ट टेन्स रोज. सो लिटिल दे रोज म्हणजे वर येणे, अँड सो लिटिल दे फेल, फेल म्हणजे खाली जाणे, डाऊन. ओके, मग त्या लाटांची मूव्हमेंट कशी होते? तर खूप हळूवार मूव्हमेंट त्या लाटांची होते आहे. कधी थोड्या वर येतात आणि थोड्या खाली जातात. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. ओके, मग ते इतक्या कमी त्याची मूव्हमेंट आहे की ती जी इंचकेप बेल आहे, त्या इंचकेप रॉकवर लावलेली जी बेल आहे ती हलत सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे धोका आहे असं कुठेही दिसून येत नाहीये. ओके, सो आपण हे सेकंड स्टॅन्झा जो आहे तो बघितला आणि त्याच्यामध्ये त्या लाटांचं वर्णन केलेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की कुठलंही त्या लाटांचं वर येण्याचं साईन दिसत नाहीये किंवा त्या लाटांच्या आवाजामधूनही असं भासत नाही आहे की त्या लाटा आता धोक्याकडे वळणार आहे असं कुठेही दिसत नाही आहे. कारण त्या इंचकेप रॉकला अजूनही टच करत नाहीये किंवा इंचकेप रॉकवर जी बेल अडकवलेली आहे त्या बेलपर्यंत त्या पोहोचत नाही आहे. कारण त्यांची मूव्हमेंट कशी आहे? तर खूप लिटिल लिटिल. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि इंचकेप बेल मूव्ह होत नसल्यामुळे तिथे धोका निर्माण होण्याचं काहीही कारण नाहीये. ओके, सो हा झाला सेकंड स्टॅन्झा. आता याच्यामध्ये आपण परत बघूया जी रायमिंग स्कीम आहे ती कशी आहे. तर प्रत्येक कडवं जे आहे या पोएमचं, त्या प्रत्येक कडव्यामध्ये सेम राईम स्कीम दिलेली आहे. जसं वरच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की CB, तर त्याच्यामध्ये होतं AA. तसंच याच्यामध्ये पण शॉक आणि रॉक या दोन राईम होत आहेत, लाईन्स, शेवटचे वर्ड्स. त्याच्यामुळे इथे पण आपण AA. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं होतं मोशन आणि ओशन, तर इथे पण फेल आणि बेल हे दोन मॅच होत आहेत. त्याच्यामुळे इथे पण आपण BB लिहू शकतो. राईट? सो दॅट इज वाय द रायमिंग स्कीम ऑफ ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम इज सेम. ओके, त्यामुळे प्रत्येक स्टॅन्झाला तुम्हाला काढण्याची गरज नाही आहे वेगळी रायमिंग स्कीम. फाईन. आता त्याच्यानंतर आपण परत बघूया की याच्यामध्ये कुठले पोएटिक डिव्हाइसेस आलेले आहेत. आता पहिल्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, विदाउट ईदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. मग आपण जर पहिल्या लाईनमध्ये बघितलं तर S हा रिपीट होतो आहे 3 वेळा. राईट? मग जर एक लेटर रिपीट होत असेल 3 वेळा, 2 पेक्षा जास्त वेळा, तर आपण कोणता अलंकार होतो असं म्हटलं होतं? तर तो म्हणजे ॲलिटरेशन. राईट? त्याच्यामुळे ॲलिटरेशन हा तुम्हाला जवळपास सगळ्या ओळींमधून दिसून येईल. त्याच्यामुळे ॲलिटरेशन हा खूप साधा आणि सोपा अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. फाईन. त्याच्यानंतर पुढे वळूया आपण आणखी कुठे सेकंड लाईनमध्ये, थर्ड लाईनमध्ये बघा. परत ज्याप्रमाणे फर्स्ट लाईनमध्ये रिपिटिशन होतं त्याचप्रमाणे थर्ड लाईनमध्ये सुद्धा रिपिटिशन आहे. सो लिटिल दे, सो लिटिल दे, हे तीनही शब्द रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे इथे रिपिटिशन हा अलंकार होतो आहे. ओके, रिपिटिशन. फाईन, बरोबर. सो हे दोन स्टॅन्झा आपण आता कंप्लीट केलेले आहेत. आता आपण वळूया थर्ड स्टॅन्झाकडे. फाईन. द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक
had placed that bell on the Inchcape Rock? On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. आता द ॲबट म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा. ॲबट म्हणजे एखाद्या चर्चमधले जे फादर्स किंवा नन्स असतात, त्यांची राहण्याची जागा, आणि त्या जागेचा तो कोण असतो, हेड असतो, त्याला आपण म्हणतो ॲबट. ओके. आणि हा ॲबट कुठला होता, तर ॲबरब्रथक या जागेचा तो ॲबट होता. ॲबट म्हणजे हेड. ओके. तर मग तो जो ॲबट होता तो काय करत होता किंवा त्यांनी काय केलं होतं, द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. म्हणजे या इंचकेप रॉकवर ही जी बेल आहे, ही बेल या इंचकेप रॉकवर कोणी लावली होती, तर या ॲबटनी लावलेली होती. आणि ती कशासाठी लावली होती, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. म्हणजे हा जो बॉय आहे, BUOY बॉय, म्हणजे एक लाकडाचा त्याला आपण ओंडका म्हणू की ज्याच्यावर त्यांनी ती काय केलेली आहे, घंटा अडकवलेली आहे. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म. इन द स्टॉर्म म्हणजे काय होईल, जेव्हा वादळ येईल, समुद्री वादळ येईल, तेव्हा त्या समुद्री वादळामध्ये काय होईल, हा जो बॉय आहे हा काय होईल, फ्लोट होईल, म्हणजे हलेल. स्वंग म्हणजे पाळण्यासारखा, झुल्यासारखा तो हलेल. आणि काय होईल, अँड ओव्हर द वेव्स, आणि लाटांच्या फोर्सनी तो हलेल. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होईल, हा फोर्सनी हल्ल्यावर, हा जो बॉय आहे हा फोर्सनी हल्ल्यावर ही जी घंटा आहे ती अशी पाळण्यासारखी हलेल. आणि हल्ल्यामुळे त्याच्यातून काय येईल, तर वॉर्निंग रंग, म्हणजे एक प्रकारची वॉर्निंग बेल तो जो बॉय आहे तो आपल्याला देईल. आणि म्हणून ॲबट ऑफ ॲबरब्रथकनी त्यांनी इंचकेप रॉकवर ती घंटा लावली होती. आता तो ॲबट असल्यामुळे त्याला चांगलं काम करण्यासाठी सांगावं लागत नाही. ओके. म्हणजे लोकांच्या भल्यासाठी त्यांनी ते काम करून ठेवलेलं होतं. ओके. सो जेव्हा केव्हा कोणाला चांगलं काम करण्याची इच्छा होत असते तेव्हा काही लोक अशी कामं करतात दुसऱ्यांच्या भल्यासाठी, की लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून कोणी कोणी एखाद्या वेळेस चांगलं काम करतं. सो आपण आत्तापर्यंत बघितलं की हे 3 जे स्टांजा आहेत, या 3 स्टांजामध्ये आपल्याला दिसून आलं की हे जे इंचकेप रॉक आहे त्या रॉकवर ही जी घंटा आहे ती कशासाठी लावण्यात आलेली आहे. ओके. सो इतकी जी बेसिक थीम आहे या पोएमची, ही आपल्याला एकंदरीत माहिती झालेली आहे की या पोएममध्ये काय दिलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढची पोएम कंप्लीट करणार आहोत. कारण ही पोएम बरीच मोठी असल्यामुळे आपल्याला ती 3 भागामध्ये घ्यावी लागणार आहे. सो आज आपण फर्स्ट पेज घेतलेला आहे, उद्या सेकंड पेज घेऊया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड पेज घेऊया. अशी पार्ट्समध्ये आपण ती पोएम कंप्लीट करणार आहोत. सो तुम्हाला ही जी आजची पोएम आहे आज शिकवलेली ती वाचायची आहे वारंवार, आणि पुढची पण पोएम वाचून ठेवायची आहे. आणि त्याचे जे काही तुम्हाला अर्थ सुचत असतील त्या पुढच्या भागाचे, ते तुम्हाला रिमेंबर करून ठेवायचे आहे, रिकॉल करून ठेवायचे आहे, म्हणजे शिकवत असताना तुम्हाला भराभर ते लक्षात येतील. ओके. सो I hope you have understood the today's session. If you did not understand, you can review the video again and again. Fine. So for now it's time to say goodbye to all of you, and thank you for listening me very patiently. Thank you and have a nice